धनत्रयोदशीच्या दिवशीची ही एक प्रचलित कथा आहे, जी यमराज आणि राजा हिम यांच्याशी संबंधित आहे. या कथेनुसार राजा हिम यांचा एक मुलगा होता, ज्याचा मृत्यू त्याच्या लग्नाच्या 4थ्या दिवशी होईल असे त्याच्या पत्रिकेत लिहिले होते. ही गोष्ट ऐकून राजाने आणि राणीने चिंता व्यक्त केली. तरीही योग्य वयात राजकुमाराचे लग्न झाले. लग्नाच्या 4थ्या दिवशी त्याच्या पत्नीला हा अपशकुनी योग समजला. तिने काही उपाय करण्याचे ठरवले. रात्री तिने आपल्या पतीला झोपू दिलं नाही. घराच्या दारासमोर तिने सुवर्ण आणि चांदीच्या अनेक वस्तू, धान्य आणि जवळजवळ 14 दीप लावून एक मोठा ढिगारा तयार केला आणि त्यावर आपला पती बसवला. तसेच तिने स्वतःचे सर्व अलंकार परिधान केले आणि यमराजाची आराधना करत बसली. रात्री यमराज राजकुमाराच्या आयुष्याचा अंत करण्यासाठी नागाच्या रूपाने आले. परंतु सुवर्ण, चांदी आणि दीपमालांच्या तेजामुळे यमराज थोडा वेळ थांबले. राजकुमाराच्या पत्नीची भक्ती आणि जागरूकतेमुळे यमराज थोडा वेळ राजकुमाराचा प्राण घेण्यास असमर्थ झाले. अखेर ते परत गेले. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचले आणि तो दीर्घायुष्य झाला. यापासून धनत्रयोदशीच्या दिवशी दारात दिवे लावून आणि धनाचा साठा करून यमराजाला प्रसन्न करण्याची प्रथा सुरू झाली आहे. अशी धारणा आहे की यामुळे अकाली मृत्यू टळतो आणि घरात समृद्धी येते. धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस असंही म्हणतात, हा सण दिवाळी सणाचा पहिला दिवस आहे आणि विशेषतः हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला, ज्यांना आरोग्य आणि आयुर्वेदाचे देव मानले जाते. म्हणूनच धनत्रयोदशीला आयुर्वेद, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे 13वा दिवस, या अर्थानेही तो महत्त्वाचा आहे. लोक या दिवशी सोने, चांदी, नवीन भांडी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात, जेणेकरून घरात समृद्धी, संपत्ती आणि शांती येईल असे मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक लक्ष्मीपूजन करतात. देवलक्ष्मीला संपत्तीची देवी मानून तिची पूजा करतात. शिवाय व्यापारी वर्ग या दिवशी आपली नवीन खाती किंवा व्यावसायिक पुस्तकांची सुरुवात करतात, कारण या दिवशी केलेले कार्य शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला धान्याची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण धान्याला समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. आपल्या घरात धान्याची पूजा केल्याने अन्न, धन आणि वैभवाची भरभराट होते असा समज आहे. शेतकरी वर्ग, व्यापारी आणि घरातील गृहिणी या दिवशी धान्याचे पूजन करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुढील वर्षातही धान्य संपन्नता लाभावी अशी प्रार्थना करतात. धान्य म्हणजे अन्नाचा साठा, त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे आणि कोणतीही आर्थिक चणचण होऊ नये असा संदेश यातून दिला जातो. धान्याची पूजा म्हणजे संपत्ती आणि समृद्धीचे पूजन, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि संपन्नता येईल अशी श्रद्धा आहे. धनत्रयोदशीला धान्याची पूजा करण्याची परंपरा आहे, कारण धान्याला संपत्ती, समृद्धी आणि सुखसमाधानाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरातील लोक विविध धान्याचे पूजन करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. धान्य म्हणजेच अन्न, जे जीवनाच्या मूलभूत गरजा पूर्ण करतं. त्यामुळे त्याचे पूजन केल्याने घरात नेहमीच अन्नसंपन्नता आणि सुखसमाधान नांदावे अशी श्रद्धा असते. या दिवशी धान्याच्या पूजेसह नवीन धान्य खरेदी करण्याचीही प्रथा आहे, कारण नव्या धान्याच्या खरेदीला शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरात नवे धान्य आणल्याने संपत्ती येते आणि दरवर्षी उत्पन्नात वाढ होते. धनत्रयोदशीला दिव्याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि संपूर्ण घरात दिवे लावले जातात. विशेषतः एक मोठा दीप घराबाहेर दक्षिण दिशेला लावला जातो, ज्याला यमदीप म्हणतात. याचा उद्देश असा की घरात अंधकाराचे, नकारात्मकतेचे आणि संकटाचे समूल नाश व्हावा आणि घरात प्रकाश, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा राहावी. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. या दिवशी लावलेले दिवे केवळ प्रकाशच नाही, तर आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीचंही प्रतीक मानलं जातं. धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस असंही म्हटलं जातं, हा दिवाळी सणाचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. पूजा करताना काही खास विधी पाळले जातात, ज्यामुळे घरात समृद्धी, सुखशांती आणि स्वास्थ्य टिकून राहते अशी श्रद्धा आहे. धनत्रयोदशीची पूजा सायंकाळी दिवे लावून केली जाते. इथे आपण या पूजेची संपूर्ण माहिती पाहूयात.
पूजेची तयारी सर्वप्रथम घर स्वच्छ आणि पवित्र केलं जातं, कारण लक्ष्मीची कृपा स्वच्छतेवर असते. घराच्या मुख्य दारावर आणि संपूर्ण घरात दिवे लावले जातात, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते. पूजेसाठी लागणारे साहित्य: रंग किंवा पूजेची जागा स्वच्छ करा आणि त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा. लक्ष्मी आणि कुबेर यांची प्रतिमा, फुले, धूप, कापूर, गंध, अक्षदा, दीपक, तांदूळ, सुपारी, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, मिठाई, फळे आणि धान्य. पूजेची विधी: संकल्प म्हणजे पूजेसाठी निश्चय. दोन्ही हातात पाणी घेऊन माझ्या घरात सुख समृद्धी नांदो असा संकल्प करा. भगवान धन्वंतरी पूजन: धन्वंतरीला आरोग्याचं देव मानलं जातं, म्हणूनच त्याच्या प्रतिमेची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजन: देवी लक्ष्मीला आमंत्रण देऊन फुलं, अक्षदा, गंध वाहून त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवीचं औक्षणही केलं जातं. कुबेर पूजन: धन आणि संपत्तीचे देव मानले गेलेल्या कुबेरची पूजा केली जाते. धान्याची पूजा: धान्याच्या छोट्या ढिगाऱ्यावर हळद कुंकू फुलं वाहून त्याचे पूजन केले जाते. धान्य हे अन्नाचे प्रतीक आहे आणि घरात अन्नसंपन्नता टिकावी अशी प्रार्थनाही केली जाते. दीपदान: संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला यमराजासाठी एक तेलाचा दिवा लावतात. याला यमदीप असं म्हणतात आणि यामुळे अकाली मृत्यू टळतो अशी श्रद्धा आहे. पूजा झाल्यानंतर आरती केली जाते आणि प्रसाद सर्वांना दिला जातो. या दिवशी विशेषतः सोने, चांदी, नवीन भांडी, नवीन वस्त्र खरेदी करणे शुभ मानले जाते, कारण त्याने संपत्ती आणि समृद्धीत वाढ होते अशी धारणा आहे. धनत्रयोदशीची पूजा केल्याने आर्थिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते आणि घरात समृद्धी, सौख्य आणि शांती नांदते असे मानले जाते. धनत्रयोदशीला गृहलक्ष्मीची एक सुंदर कथा सांगितली जाते, जी गृहलक्ष्मी म्हणजेच घरातील मुख्य स्त्रीला समर्पित आहे. या कथेनुसार एकदा एक गरीब ब्राह्मणाचे कुटुंब होते. त्या कुटुंबात फारच गरिबी होती आणि ते सतत दुःखी राहत होते. घरातील गृहलक्ष्मी रोज देवाची भक्ती आणि प्रार्थना करायची, कारण तिला विश्वास होता की एक ना एक दिवस देवी लक्ष्मीची कृपा तिच्यावर होईल आणि त्यांचे जीवन बदलून जाईल. एकदा धनत्रयोदशीच्या दिवशी ती स्त्री विशेष पूजेसाठी तयार झाली. तिने घराची स्वच्छता करून देवी लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी सुंदर रांगोळी काढली आणि दिवे लावले. त्यानंतर तिने मनोभावी देवी लक्ष्मीची पूजा केली आणि संध्याकाळी दिवे लावून घरात प्रकाश केला. तिची भक्ती आणि पवित्र भावना पाहून देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि त्या रात्री तिच्या घरी त्या आल्या. देवी लक्ष्मीने तिला भरपूर आशीर्वाद दिले आणि म्हटल्या की तू नेहमीच श्रद्धा आणि भक्तीने माझी पूजा केली आहेस. आजपासून मी तुझ्या घरी सदैव वास करेल. त्या दिवसापासून त्या कुटुंबातील गरिबी दूर झाली आणि त्यांच्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदू लागली. या कथेतून असा संदेश मिळतो की गृहलक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्रीच असते. जिला योग्य सन्मान दिला तर देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच मिळते. धनत्रयोदशीला घरातील गृहलक्ष्मीला सन्मान देणं, तिच्या कष्टाचं कौतुक करणं आणि तिच्या हातून पूजा करवून घेणं अतिशय शुभ मानलं जातं, कारण तिच्यातच लक्ष्मीचा वास असतो. धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस असेही म्हटले जाते, हा दिवाळीचा 5 दिवसांच्या सणाचा पहिला दिवस आहे. या दिवशी धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते. याचा मुख्य उद्देश असा घरातील सदस्यांना आरोग्य, समृद्धी आणि आनंद प्राप्त करणे आहे. धनत्रयोदशीचे काही मुख्य महत्त्व असे आहे: आरोग्य आणि आयुर्वेद. असे मानले जाते की या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. यामुळे त्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा केली जाते. त्यामुळे जीवनात आरोग्य टिकून राहावे, संपत्तीची प्राप्ती. धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजनही केले जाते. देवी लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी मानलं जातं. यामुळे लोक या दिवशी सोनं, चांदी, नवीन वस्त्र किंवा भांडी खरेदी करतात, ज्यामुळे घरात समृद्धी येईल अशी श्रद्धा आहे. यमदीपदान: या दिवशी रात्री दक्षिण दिशेला एक दिवा लावला जातो, ज्याला यमदीपदान असं म्हणतात. त्यामुळे अकाली मृत्यू टळतो आणि परिवाराच्या आरोग्याचे रक्षणही होते अशी श्रद्धा आहे. व्यवसायाची सुरुवात व्यापारी वर्ग याच दिवशी आपले नवीन व्यावसायिक खाते उघडतात आणि नवीन खरेदीही करतात.
यामुळे व्यवसायात वृद्धी होते असे मानले जाते. गृहलक्ष्मीचा सन्मान. धनत्रयोदशीला घरातील गृहलक्ष्मीचा सन्मान केला जातो, कारण घरातील समृद्धी आणि आनंद तिच्या देखभालीवरच अवलंबून असतो. धनत्रयोदशी सणात आरोग्य, संपत्ती आणि सुखशांतीचे महत्त्व आहे. धनत्रयोदशीशी संबंधित एक हृदयस्पर्शी कथा आहे, जी मी तुम्हाला ऐकवते, जी प्रेम, विश्वास आणि श्रद्धा यांचा अनोखा संदेश देते. एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होतं. या कुटुंबात ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं होती. ते अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगत होते, पण त्यांच्या मनात देवी लक्ष्मीवर अपार श्रद्धा होती. विशेषतः ब्राह्मणी, जी घराची गृहलक्ष्मी होती, तिचा देवीवर अढळ विश्वास होता. ती रोज देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असे आणि देवीला प्रार्थना करत असे की हे देवी लक्ष्मी मा, एक दिवस माझ्या कुटुंबावर कृपा कर, आमच्या घरात सुख समृद्धी येऊ दे. धनत्रयोदशी जवळ येत आहे आणि ब्राह्मणीने ठरवलं की यावर्षी ती विशेष भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करेल. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण घर स्वच्छ करण्यात आलं, सुशोभित करण्यात आलं आणि सायंकाळी संपूर्ण घरात दिव्यांचा प्रकाश उजळला. तिने बाहेर सुंदर रांगोळीही काढली आणि घराच्या मुख्य दारासमोर एक मोठा दीप लावला, ज्याला यमदीप असं म्हणतात, जो अकाली मृत्यू आणि संकट दूर करण्यासाठी घराबाहेर लावला जातो. त्या संध्याकाळी ब्राह्मण देवी लक्ष्मीची पूजा करत असताना तिच्या मनात एक विचार आला की आपल्या गरिबीतही आपण प्रेमाने आणि श्रद्धेने देवीची पूजा करतोय, मग एक दिवस ती नक्कीच आपल्या घरात येईल. त्या रात्री देवी लक्ष्मी त्या ब्राह्मण कुटुंबाच्या घरी आली आणि घराच्या वातावरणाने ती प्रभावित झाली. त्या कुटुंबाच्या गरीब परिस्थितीतही त्यांना भक्ती आणि प्रेमाने त्यांनी केलेली पूजा देवी लक्ष्मीच्या हृदयाला स्पर्श करून गेली. देवी लक्ष्मीने ब्राह्मण देवीला दर्शन दिले आणि म्हणाली, तुझी श्रद्धा, भक्ती आणि घरातील आनंदी वातावरण पाहून मी खूप प्रसन्न झाले आहे. तुला जे हवंय ते माग. ब्राह्मण देवीने नम्रतेने देवीला म्हटलं, हे देवी, आम्ही संपत्ती किंवा ऐश्वर्य मागत नाही. आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय की आमचं घर असंच प्रेम आणि आनंद एकोप्याने भरलेलं राहील. देवी लक्ष्मी ब्राह्मणीच्या नम्रतेने खूप प्रभावित झाली आणि तिला त्यांनी आशीर्वाद दिला की तुझ्या घरात कायमच प्रेम, आनंद आणि संपत्ती राहील. त्या दिवसानंतर त्या ब्राह्मण कुटुंबाच्या जीवनात चमत्कार झाला. त्यांच्या घरात संपत्ती आणि सुखाची भरभराट झाली, परंतु त्यांनी या संपत्तीचा वापर गरजूंना मदत करण्यासाठी केला, कारण त्यांना माहीत होतं की संपत्तीपेक्षा माणुसकी आणि श्रद्धा जास्त मौल्यवान आहे. धनत्रयोदशीची ही कथा सांगते की श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा सदैव फलदायी ठरते. जीवनात खरी संपत्ती ही प्रेम, आनंद आणि समाधानी मन आहे. धनत्रयोदशीचा खरा अर्थ म्हणजे बाहेरील संपत्तीची पूर्तता नव्हे, तर अंतर्मनाची समृद्धी, घरातील शांतता आणि कुटुंबातील प्रेमाचा वास. धनत्रयोदशीच्या दिवशी एक प्रसिद्ध धार्मिक कथाही आहे, जी यमराज आणि राजा हिम यांच्याशी संबंधित आहे. ही कथा मानवाचे आयुष्य, मृत्यू आणि श्रद्धेवर आधारित आहे. कथेप्रमाणे एकदा राजा हिमच्या कुंडलीत असे भाकीत होते की त्यांच्या मुलाचा मृत्यू त्याच्या लग्नाच्या 4थ्या दिवशी सर्पदंशामुळे होईल. हे ऐकल्यावर राजाचे संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले. तेव्हा राजकुमाराच्या पत्नीने या संकटाचा सामना करण्यासाठी एक उपाय शोधण्याचे ठरवले. तिने निश्चय केला की ती आपल्या पतीला वाचवण्यासाठी काहीही करेल. लग्नाच्या 4थ्या दिवशी ती स्त्री अतिशय सावध झाली. रात्री तिने आपल्या पतीला जागू दिलं नाही आणि त्याला एक खास खोलीत बसवलं. या खोलीच्या बाहेर तिने सुवर्ण आणि चांदीचे दागिने, विविध धान्य आणि दिव्यांचा एक ढिगारा रचला. शिवाय घरभर दिवे लावले, ज्यामुळे ती रात्र संपूर्ण उजळून निघाली. त्याचबरोबर ती देवी लक्ष्मी आणि यमराजाची मनोभावे प्रार्थना करू लागली. मध्यरात्री यमराज सर्पाच्या रूपात राजकुमाराचा जीव घेण्यासाठी आले होते, परंतु दिव्यांच्या तेजाने आणि सुवर्ण चांदींच्या वस्तूंनी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला होता. शिवाय त्या नवविवाहितेच्या भक्तीने यमराज अतिशय प्रभावित झाले. त्यांनी तिची श्रद्धा, प्रेम आणि निश्चय पाहून तिच्या पतीचे प्राण न घेण्याचा निर्णय घेतला आणि ते तिथून निघून गेले. या प्रकारे तिच्या पतीचे प्राण वाचले आणि तिच्या श्रद्धेने मृत्यूवर विजय मिळवला. या कथेनुसार या दिवशी महिलांनी दिव्याची आराधना करावी, देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि घराबाहेर यमदीप नक्कीच लावावा,
ज्यामुळे अकाली मृत्यू टळतो आणि आरोग्य, आयुष्य आणि संपत्ती लाभते, अशी श्रद्धा आहे. धनत्रयोदशीच्या या धार्मिक कथेतून आपल्याला असा संदेश मिळतो की श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने संकटाचा सामना करता येतो. धनत्रयोदशीची ही कथा एकदा गरीब ब्राह्मणाच्या कुटुंबाबद्दल आहे, ज्याला देवी लक्ष्मीच्या कृपेने अपार संपत्ती प्राप्त झाली. या कथेत श्रद्धा, भक्ती आणि विश्वास यांचं महत्त्व दर्शविलं आहे. एक लहान गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते. त्यांचं जीवनभर कष्ट करून मिळवलेलं धन अगदी नगण्य होतं. ब्राह्मणाचे नाव रामकृष्ण आणि त्याच्या पत्नीचे नाव गीता होतं. त्यांच्या कुटुंबात 2 लहान मुलं होती. ते सर्वजण मेहनत करायचे, पण तरीही अन्न आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थिती त्यांची चांगली नव्हती. संपत्तीचा अभाव असला तरी रामकृष्ण आणि गीता नेहमीच सकारात्मक विचार करत होते. त्यांनी देवी लक्ष्मीवर अपार श्रद्धा ठेवली होती. दररोज ते देवीच्या पूजेला वेळ देत असे. त्यांचे मन शांती आणि समृद्धीच्या विचारांनी भरलेले असे. धनत्रयोदशीच्या सणाची तयारी सुरू झाली आणि गीताने ठरवलं यावेळी ती विशेष श्रद्धेने देवी लक्ष्मीची पूजा करेल. धनत्रयोदशीच्या दिवशी गीता सगळं घर स्वच्छ करून रांगोळी काढून देवीसाठी विशेष पूजा तयार करायला लागली. तिने फुलं, धूप आणि मिठाई यांची व्यवस्था केली. तिने घराच्या बाहेर दिवे लावले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण प्रकाशमय झालं. रात्री गीता देवी लक्ष्मीची पूजेची तयारी करत असताना तिला अचानक एक वृद्ध व्यक्तीचा आवाज ऐकू आला. तुमच्या भक्तीत खूप शक्ती आहे, तो वृद्ध म्हणाला. गीताने त्याला पाहिलं. तो एक साधा आणि शांतियुक्त व्यक्ती होता. तू कोण आहेस? तिने विचारलं. मी लक्ष्मीच्या सेवकांपैकी एक आहे, तो वृद्ध म्हणाला. तुमच्या श्रद्धा आणि भक्तीने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. गीता त्यांच्या शब्दांनी खूप प्रभावित झाली. तिने अधिक श्रद्धेने पूजा सुरू केली. रात्रीच्या काळात देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात प्रकट झाल्या. त्यांनी सांगितले, गीता, तुमच्या विश्वासामुळे मी तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी देणार आहे. तुम्हाला त्वरित धन मिळेल आणि तुम्हाला त्याचा उपयोग चांगल्या कारणासाठी करावा लागेल. त्या रात्री गीताच्या मनात उथळते भावना आणि आनंदाने झोप लागली. दुसऱ्या दिवशी गीता आणि रामकृष्ण घरी काम करत होते. तेव्हा अचानक दारावर एक व्यापारी आला. त्याने त्यांना सांगितले की त्याला काही विशेष वस्त्रांची गरज आहे, जी त्याला लवकरच विक्रीसाठी लागतील. मी तुम्हाला 100 कपड्यांची ऑर्डर देत आहे, व्यापारी म्हणाला. तेव्हा रामकृष्ण आणि गीता हे ऐकून आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली, पण त्यांना खूप अडचणी आल्या. मात्र गीता आणि रामकृष्ण यांनी हार मानली नाही आणि रात्री उशिरापर्यंत काम करत राहिले. काही दिवसानंतर त्यांनी ती ऑर्डर पूर्ण केली. व्यापाऱ्याने ते कपडे घेतले आणि त्यांना चांगला मोबदलाही दिला. गीता आणि रामकृष्ण यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांच्या आयुष्यातील पहिल्यांदाच त्यांनी चांगला नफा कमवला होता. या यशामुळे त्यांच्यात आनंद आणि आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्या कुटुंबाने त्यांच्या जीवनात एक नवीन पर्व सुरू केले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण केल्या, मुलांना शिक्षण दिलं आणि वेळोवेळी देवी लक्ष्मीची पूजा करायला ते विसरले नाही. गीता आणि रामकृष्ण यांचे घर आता संपन्न होते. 1 वर्षानंतर धनत्रयोदशीचा सण पुन्हा आला. या दिवशी गीता आणि रामकृष्णांनी अधिक धूमधडाक्यात तयारी केली. त्यांनी आपल्या सर्व शेजाऱ्यांना आमंत्रित केले आणि सर्वांनी मिळून देवी लक्ष्मीची पूजेची तयारी केली. गीता आणि रामकृष्ण यांना विश्वास होता की देवी लक्ष्मी त्यांच्या कुटुंबावर अजून एकदा कृपा करणार आहे. पूजेनंतर गीता आणि रामकृष्णाने आपल्या शेजाऱ्यांसमवेत एक समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी खूप साऱ्या वस्त्रांचे वितरण केले, गरिबांना अन्न दिलं आणि सर्वांना एकत्रितपणे जपले. या कृतेमुळे त्यांना असे वाटले की त्यांनी देवी लक्ष्मीला सन्मान दिला आहे. या सर्वांच्या मागे एक महत्त्वाची गोष्ट होती. गीता आणि रामकृष्ण यांच्या भक्तीने आणि विश्वासाने देवी लक्ष्मी त्यांच्यावर अधिकच प्रसन्न होऊन त्यांना संपत्ती दिली होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यात श्रीमंत झाले होते, तरी कधीही त्यांनी गर्व केला नाही आणि नेहमी त्यांनी इतरांची मदत केली. धनत्रयोदशीच्या या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते की श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या हेतूने केलेले कार्य हेच खरे धन आहे. सुखसमृद्धी मिळवण्यासाठी कोणतीही कमी नाही. जर आपले मन निर्मळ आणि भक्तिपूर्ण असेल तर धनत्रयोदशीची पूजा म्हणजे फक्त संपत्ती मिळवण्याचा दिवस नाही, तर हे एक अंश आहे ज्यामुळे आपल्याला प्रेम, करुणा आणि एकोप्याच्या महत्त्वाची शिकवण मिळते.
अशा प्रकारे गीता आणि रामकृष्ण यांच्या कथेने आपल्याला हे सांगितले की खरे धन म्हणजे आत्मिक संपन्नता, एकोप्याची भावना आणि इतरांच्या मदतीसाठी त्याची तयारी असणे. धनत्रयोदशीचा दिवस एक सुंदर संधी आहे जिथे आपण आपल्या मनाची आणि हृदयाची समृद्धी वाढवू शकतो. धनत्रयोदशीची जादू एका लहानशा गावात रामकृष्ण नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी गीता आणि 2 लहान मुलं होती. रामकृष्ण नेहमीच मेहनतीने काम करायचा, पण कधीच त्याला आर्थिक स्थिरता मिळाली नाही. त्याच्या कुटुंबात दुःख आणि गरिबीचे अनुभव नेहमीच असायचे. तरीही त्यांनी कधीही एकमेकांचा विश्वास हरवला नाही. धनत्रयोदशीची वेळ जवळ आली आणि गीताने ठरवलं की यावेळी ती देवी लक्ष्मीची विशेष पूजा करेल. ती तिच्या पतीला म्हणाली, आपण या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. तिने आपल्याला समृद्धी दिली तर आपले जीवनही बदलू शकेल. रामकृष्ण थोडासा निराश झाला. आपण काहीही करून देवीला प्रसन्न करू शकत नाही. आपल्याकडे काहीच नाही, फक्त देवीची प्रार्थना करून काय साधता येईल. तथापि गीताने ठरवले की ती देवीची पूजा करेल. तिने घराची स्वच्छता केली, रांगोळी काढली आणि देवीसाठी फुलं आणि नैवेद्य तयार केलं. धनत्रयोदशीची रात्री ती संपूर्ण श्रद्धेने पूजा करू लागली. पूजा करत असताना गीता एक विशेष वस्त्र घालणाऱ्या वृद्ध व्यक्तीला पाहते. तुम्ही कोण आहात? ती त्याला विचारते. वृद्ध व्यक्ती म्हणतो, मी लक्ष्मीचा एक सेवक आहे. तुमच्या मनातील विश्वास आणि भक्ती पाहून मी इथे आलो आहे. तुमच्या कुटुंबात समृद्धी आणण्यासाठी देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देतील. त्या रात्री गीता देवी लक्ष्मीच्या भक्तीने झपाटली होती. देवी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, तुझी भक्ती मला खूप आवडली. मी तुला आशीर्वाद देते की तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल. तुम्हाला एक मोठी धनप्राप्ती मिळेल, पण त्याचा उपयोग चांगल्या कारणांसाठी कर. सकाळी गीता आणि रामकृष्ण जागे झाले आणि त्यांनी दारावर एक व्यापारी भेटला. माझ्या गावात तुमच्या कामासाठी आवश्यकता आहे, त्याने सांगितले. मी तुम्हाला एक चांगला मोबदला देईल. गेल्या काही दिवसात रामकृष्ण आणि गीता यांनी मेहनत केली आणि व्यापाऱ्याने दिलेल्या कामामध्ये यश मिळवले. त्यांनी चांगले धन कमवले आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी खूप कमी झाल्या. धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना आमंत्रित केले आणि सर्वांसमवेत देवी लक्ष्मीची पूजाही केली. त्यांनी गरिबांना अन्न आणि वस्त्रांचे वितरण केले. या दिवशी त्यांच्या कुटुंबात प्रेम, आनंद आणि समृद्धीने भरले. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा सदैव फलदायी ठरते. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात बदल घडवू शकतो, जर आपला विश्वास आणि चांगला हेतू असेल तर. धनत्रयोदशी म्हणजे संपत्तीचा सण नाहीच, तर तो भक्ती, प्रेम आणि एकतेचा संदेश आहे. मित्रांनो, तुम्हाला धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही धनत्रयोदशी तुमच्याही घरात धन, सुख आणि शांती समृद्धी घेऊन येवो, हीच देवाचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.